हात जोडून या आलो तुमच्या दारी, संकटांना स्वामी पाठवा माघारी. ओम क्षमस्व जन्मदाता, सार्थ कर तू जन्म आता. मागणे माझे हेच समर्था, नाही भीती आता कसली उरली. माझ्या पाठीशी तू असता माऊली, काळजी उद्याची स्वामी तुम्हा सारी. संकटांना स्वामी पाठवा माघारी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांशी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती. स्वच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणाशी भाषण न करीती, कौणाचे ग्रहण जाती. दुष्टोत्तर जन ताडिती, तरी क्रोध दयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि मन, दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूपी यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते. यावेळी मंगळवेळ्यात, बसप्पा तेली राहात. दारिद्र्य पीडिला बहुत, तीन स्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माधारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज मना माझी जात. तो देखिले समर्थ, दिगंबर यतिराज. कंठ कशा करून, येवरी केले शयन. ऐसे नवल देखून, लोटांगण घालीतसे. अंतरी पटली खून, यतीश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंठ कशेवरी केले. अष्टभावे दाटोनी, माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून आस्थविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका. पाप ताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती. वरदस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासुनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सनिंद आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुणी हासत, कुटील जन तया ते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चये. मग बसप्पाची कांता, एकोनिया ऐसी वार्ता. करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करून. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहाशी, द्रष्टुत्तर बोले त्याशी. म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात,
बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापत ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माधारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहून यायसी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नकोस या समयी जे तुके पाहिजे ते तुके घेई न करे अनुमान काही दैव तुझे उरले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहाती त्याशी बोलती यतीश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार तारा पुत्र पोषिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला ग्रहाशी वर्तमान सांगता कांतेशी तेही अंतरी सुखावे कृपा होती समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची या विश्वी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असा तो बसप्पा भक्त संसार मुख उपभोगित रात्र दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन जायते पद रात्र दिन प्रेमे विष्णू शंकर द्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्रामृत नाना पाकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचोदध्याय गोडहा श्री स्वामी चरण परणमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु।